श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीत अजून 2 दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन ऑनलाईन सदस्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच या बैठकीमध्ये आतापर्यंत भाजपाचे 1,46,00,000 सदस्य झाले असून 5 एप्रिलपर्यंत 1,51,00,000 सदस्य करण्याचा मानस आहे। 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या दिवशी मुख्यमंत्री यावर भाषण करतील। या दिवशी उत्साह साजरा करून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर ध्वज आणि रांगोळी काढली जाईल। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सदस्यांची नोंदणी करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे रेकॉर्ड झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली। याविषयी अधिक माहिती भाजप उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी दिली आहे। असं की भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आणि त्या अनुषंगानं कालपासून मी उत्तर महाराष्ट्राचा प्रवासात आहे। माझ्यासोबत संघटन मंत्री रवीजी अनासपुरे देखील आहेत। 1 जानेवारीला भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले। आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, कार्यकारी अध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता घराघरात जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवित आहे आणि आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या इतिहासामध्ये एवढे सदस्य झाले नसतील तेवढे सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत। आजच्या तारखेत 1,46,00,000 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेले आहेत। 5 तारखेपर्यंत 1,51,00,000 हे आमचं उद्दिष्ट आम्ही सफल करू। 6 तारखेला 1,51,00,000 सदस्य झाल्याबद्दल एक मोठा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत। 6 तारखेला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे। त्या दिवशी राज्यातील 1149 मंडलावर एकाच वेळी सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते एकत्र जमतील। LED स्क्रीनवर आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे भाषण, अर्थात कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे विचार, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणारे त्यांचे ते कौतुकास्पद शब्द ऐकण्यासाठी कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत। या बैठकीस उत्तर महाराष्ट्र प्रमुख भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजप मुख्यालय प्रमुख रवींद्र अनासपुरे, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।